पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 22 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 22. प्रेषितांची कृत्ये अध्याय 22. यहुद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण. यहुद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण. बंधुजन हो व वडील मंडळ हो, मी जे आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका. तो आपल्याबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक स्वस्थ झाले. मग त्याने म्हटले, मी यहुदी असून किलिकियातील तार्स नगरात माझा जन्म झाला आणि या नगरात गमलिएलच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे कडकडीत रीतीने मला शिक्षण मिळाले. आणि जसे तुम्ही सर्वजण आज परमेश्वराविषयी उत्कंठित आहात तसाच मी होतो. पुरुष व स्त्रिया यास बांधून बंदीशाळेत घालून देहात शिक्षा देऊन सुद्धा या पंथाचा पाठलाग मी केला. याविषयी मुख्य याजक व अवघा वडील वर्गही माझा साक्षी आहे. त्याचपासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिश्कास चाललो होतो, यासाठी की जे तेथे होते त्यासही बांधून यरुशलेमात शासन करावयास आणावे. मग असे झाले की जाता जाता मी दिमिश्काजवळ पोहोचलो. तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून मोठा प्रकाश माझ्या भोवती एकाएकी चमकला. तेव्हा मी भूमीवर पडलो आणि शौला शौला, माझा छळ का करतोस अशी वाणी मजबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, प्रभूजी तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासुरी येशूचा छळ तू करतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांनी प्रकाश पाहिला खरा, परंतु मजबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिश्कात जा. मग तू जे जे करावे म्हणून ठरविण्यात आले आहे ते सर्व तुला तेथे सांगितले जाईल. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिश्कात नेले. मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो नियमशास्त्राप्रमाणे धार्मिक आणि तेथे राहणाऱ्या सर्व यहुद्याकडून नावलौकिक मिळवलेला असा होता. त्याने मजकडे येऊन जवळ उभे राहून मला म्हटले, शौल भाऊ वर पहा. तक्षणीच मी त्याचकडे वर पाहिले. तो मला म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तू संबंधाने ठरवले आहे की तू त्याची इच्छा काय आहे हे समजून घ्यावे. त्या धार्मिक पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वचने ऐकावी, कारण जे तू पाहिले व ऐकले त्याविषयी तू सर्व मनुष्यांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस? उठ, त्याच्या नावाने धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर. मग असे झाले की मी यरुशलेमास माघारे आल्यावर मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. तेव्हा मी त्याला पाहिले. तो मला बोलला, त्वरा कर, यरुशलेमाहून लवकर निघून जा, कारण मजविषयी तू दिलेली साक्ष ते मान्य करणार नाही. तेव्हा मी म्हणालो, प्रभू त्यास ठाऊक आहे की तुझवर विश्वास ठेवणाऱ्यास मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात ताडण करीत आहे. तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवली आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे राखीत होतो. तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला विदेशी लोकांकडे दूर पाठवितो. रोमी नागरिक असलेल्या पावलाचा हक्क. या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले. मग ते आरोळी मारून बोलले, अशाची वाट लावून याला जगातून काढा, हा वाचावयास योग्य नाही. ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उडवीत असता सरदाराने असा हुकूम केला की त्याला घडीत आणावे. ते त्याचवर इतके का ओरडले हे समजावे म्हणून त्याने चाबकाखाली त्याची चौकशी करण्यास सांगितले. मग
त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले. तेव्हा जवळ उभा असलेल्या जमादाराला पौलाने म्हटले, रोमी मनुष्याला व तशात ज्याला अन्यायी ठरवले नाही अशाला फटके मारणे तुम्हाला कायदेशीर आहे का? हे ऐकून जमादाराने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहात? तो माणूस रोमी आहे. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू रोमी आहेस का? मला सांग. त्याने म्हटले, होय. सरदाराने उत्तर केले, मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोलाने विकत घेतला आहे. पौलाने म्हटले, मी तर जन्मताच रोमी आहे. यावरून त्याची जे चौकशी करणार होते ते तत्काळ त्याचपासून गेले. शिवाय हा रोमी आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला जखडले होते. सन्हेद्रीन सभेपुढे पौलाने केलेले आत्मसमर्थन. सन्हेद्रीन सभेपुढे पौलाने केलेले आत्मसमर्थन. यहुदी लोकांनी त्याचवर जो आरोप आणला होता तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक व अवघी धर्मसभा यास एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्याच पुढे उभे केले.